नमस्कार. चला, आज आपण लेखिका लीला शिंदे यांनी लिहिलेल्या एका खूप सुंदर कथेबद्दल बोलूया. ही गोष्ट आहे एका अगदी साध्या दिसणाऱ्या शेवग्याच्या झाडाची. पण हे साधं झाड नव्हतं, त्याने आपल्या फांद्यांमध्ये जणू काही एक अख्खं जग सामावून घेतलं होतं. तर मग तयार आहात या झाडाच्या अनोख्या दुनियेत फिरायला? पण विचार करा, एकच झाड, ते कुणासाठी तरी अनमोल ठेवा, एक खजिना असू शकतं, आणि त्याचवेळी दुसऱ्या कोणाला तरी ते एक ओझं, एक अडचण वाटू शकतं. असं कसं काय होऊ शकतं? हाच प्रश्न या कथेच्या अगदी केंद्रस्थानी आहे. लेखिका सुरुवातीला त्या झाडाचं इतकं सुंदर वर्णन करतात की डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. कल्पना करा, दारासमोरच एक झाड आहे, जे सुंदर हिरव्यागार पानांनी आणि पांढऱ्या शुभ्र फुलांच्या घोसांनी पूर्णपणे बहरलेलं आहे. किती शांत आणि प्रसन्न वाटत असेल ना? तर आपल्या या कथेचा मुख्य हिरो आहे हे आनंदाचं झाड. हे फक्त एक झाड नाहीये, तर जणू काही निसर्गाचं एक परिपूर्ण सुंदर चित्रच आहे. हो, हे झाड लेखिकेच्या घराच्या दारातच होतं, त्यांच्या रोजच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग. त्याची ती नाजूक पोपटी पानं, फुलांचा तो बहर, हे सगळं मिळून एक अशी सकारात्मक ऊर्जा तयार करायचं की पाहणाऱ्याला एकदम ताजातवाणं वाटेल. पण या शांत आणि सुंदर चित्रामध्ये एका संघर्षाची ठिणगी पडते. आणि ही ठिणगी येते एका साध्या पण लोकांच्या मनात खोलवर रुजलेल्या विचारातून. आणि इथेच कथेला एक वेगळं वळण मिळतं. एका बाजूला आहेत शेजारीनबाई, ज्यांचं मत अंधश्रद्धेवर टिकून आहे. त्यांचं म्हणणं काय, तर दारात शेवग्याचं झाड अशुभ असतं, त्याने घरात भांडणं होतात. आणि दुसऱ्या बाजूला आहेत लेखिकेच्या आई, ज्यांचा निसर्गावर अढळ विश्वास आहे. आणि मग येतो कथेमधला तो क्षण, जो सगळा दृष्टिकोनच बदलून टाकतो. आणि हा बदल घडवून आणतात लेखिकेच्या आईचे काही साधे सोपे पण खूप महत्वाचे शब्द. बघा, किती सोप्या शब्दांत निसर्गाचं सगळं तत्वज्ञान सांगितलंय. झाडं कधीच फक्त घेत नाहीत, ती नेहमी देतच राहतात. फळं, फुलं, सावली, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कितीतरी छोट्या मोठ्या जीवांना आसरा देतात, घर देतात. हा विचार त्या अंधश्रद्धेपेक्षा कितीतरी मोठा आहे. आईचे हे शब्द ऐकल्यावर लेखिका त्या झाडाकडे एका अगदी नवीन नजरेने बघायला लागते. आणि मग तिच्या लक्षात येतं की अरे, हे तर फक्त एक झाड नाहीये, हे तर एक जिवंत धडधडणारं संग्रहालय आहे. लेखिका या झाडासाठी एक मस्त शब्द वापरते, अजबखाना. आता अजबखाना म्हणजे काय, तर एक असं म्युझियम जिथे आपल्याला जगावेगळ्या, अद्भुत आणि आश्चर्यकारक गोष्टी बघायला मिळतात. आणि हे झाड तर निसर्गाच्या अशाच आश्चर्यांनी भरलेलं एक जिवंत अजबखाना होतं. आणि या अजबखान्यात कोण कोण राहत होतं? अहो, ही यादी बघा. जांभळे भुंगे, मध गोळा करणाऱ्या मधमाशा, इकडून तिकडे उडणारे रंगीबेरंगी पक्षी, फुलचुखे, तांबट, कोकिळा, पोपट, बुलबुल, चिमण्या, साळुंक्या. अरे वा, अगदी खंड्या पक्षीसुद्धा. जणू काही त्या सगळ्यांचं हक्काचं माहेरघरच होतं ते झाड. ह्या गर्दीतलाच एक चिमुकला पण अत्यंत देखणा पक्षी म्हणजे फुलचुखा, ज्याला आपण इंग्रजीत सनबर्ड म्हणतो. हा इवलासा पक्षी फुलांमधला गोड रस पिण्यासाठी फुलांभोवती अगदी रुंजी घालतो. विचार करा, ते दृश्य किती सुंदर दिसत असेल. त्या झाडाने लेखिकेला फक्त शांत सौंदर्य नाही, तर रोज एक ॲक्शन सीन सुद्धा दाखवला. तो म्हणजे खंड्या पक्षाची सुळकी, म्हणजे शिकार पकडण्यासाठी पाण्यात विजेच्या वेगाने झेप घेणं. रोज ह्या चमत्कार बघायला मिळणं म्हणजे कमालच. आणि एवढंच नाही, तर राघू म्हणजे पोपटांचे थवेच्या थवे यायचे आणि फुलांमधल्या पराबकणांचा फन्ना उडवायचे, म्हणजे अक्षरशः खाऊन टाकायचे. जणू काही मोठी मेजवानीच सुरू असायची तिथे. आणि हे सगळं इतक्या कुशलतेने चालायचं की लेखिका त्यात हरवून जायची. आता हे सगळं वर्णन करताना लेखिका एक खूप सुंदर भाषिक अलंकार वापरते. तो आहे चेतन गुणोक्ती अलंकार. सोप्या भाषेत सांगायचं तर ह्यात निर्जीव वस्तूंना माणसांसारखं किंवा प्राण्यांसारखं वागताना, भावना व्यक्त करताना दाखवलं जातं. आणि हे वाक्य त्याचं उत्तम उदाहरण आहे. इथे झाड फक्त वाऱ्यावर डोलत नाहीये. लेखिका म्हणते तो पठ्ठा शेवगा जणू काही आनंदाने झुलतोय आणि या सगळ्या पक्ष्यांना साथ घालतोय. त्यांना आमंत्रण देतोय की या या माझ्याकडे या. किती सुंदर कल्पना आहे ही. यातूनच झाडासोबतचे एक नातं तयार होतं. या सगळ्या अनुभवांनंतर, त्या झाडाकडे रोज असं बघितल्यानंतर लेखिकेला त्या झाडाचं खरं महत्त्व कळतं. तिला एक साक्षात्कारच होतो की या झाडाने तिला काय दिलं आहे.
सगळ्यात आधी तिच्या लक्षात येतं की हे झाड म्हणजे निसर्गाने दिलेला एक अनमोल ठेवा आहे. आणि फक्त ठेवा नाही, तर तो तिचा एक आवडता मित्रसुद्धा बनला आहे. आणि शेवटी ते झाड तिच्यासाठी एक जिवंत अजबखाना ठरतं. एक असा खजिना जो मित्रासारखा रोज तिला ज्ञानाचे आणि आनंदाचे क्षण भेट देतो. म्हणजे बघा, अंधश्रद्धेमुळे जे झाड ओझं वाटत होतं, तेच योग्य दृष्टिकोनामुळे एक अनमोल ठेवा बनलं. ही कथा आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते. आपल्याही आजूबाजूला, आपल्या अंगणात, खिडकीबाहेर असे कित्येक तरी निसर्गाची चमत्कार रोज घडत असतात. पण आपलं तिकडे लक्ष जातं का? कदाचित असाच एखादा अजबखाना आपल्याही नजरेची वाट बघत असेल. फक्त गरज आहे जरा थांबून, निरखून पाहण्याची.